तर प्रेझेंट आहे. तर बऱ्याच जणांना वाटत होतं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की काय आहे? त्याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे आपण अ, मानवी मेंदूप्रमाणे एखाद्या मशीनला ट्रेन करतो, त्याला एआय असे म्हणतात. अ, त्याच प्रकारे ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून काही असे टूल्स तयार केले गेलेले आहेत, जे तुमचं काम 3 पट जलद करतील. म्हणजे तुम्ही ज्याला आधी खूप वेळ घालवत होता, अशा कामाला ह्या टूल्स किंवा ॲप्सच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, अ, कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकता. सो विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनलपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असणारे हे काही टूल्स आहेत, ज्याला एआय टूल्स म्हणतो. कारण की जर तुम्ही अजून एआय वापरत नसताल, तर तुमच्यासाठी ही खूप म्हणजे धोक्याची घंटा आहे, की कारण की तुम्ही जगाच्या खूप मागे जसं की काही काळापूर्वी मोबाईल येत नसणे, कॉम्प्युटर माहीत नसणे, हे टेक्नॉलॉजीच्या मागे असण्याची लक्षणं होती. तशीच आता एआय माहीत नसणे, हेही त्याचंच एक लक्षण मानलं जाईल. सो खूप वेळ न घालवता पुढे जाऊया आपण. तर पहिलं जे एआय टूल आहे, ते सगळ्यांना आतापर्यंत माहीत झालेलं आहे, ज्याला आपण ChatGPT म्हणतो. ChatGPT हा एक चॅटबॉट आहे, ज्याच्यामध्ये जसं आपण एखाद्याबरोबर चॅट करतो, त्याप्रमाणे तुम्ही एखादा त्याच्याशी प्रश्न टाकला, तर त्याची उत्तरं त्यात फीड केलेल्या डाटानुसार आपल्याला येतात. मग हा ChatGPT खरं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी तयार करून देतो. रेडीमेड फाइल्स ह्याच्यावर मिळून जातात. पण ह्याचा सगळ्यात एक इफेक्टिव्ह फायदा म्हणजे कंटेंट रायटिंग. म्हणजे आता जे लिखाण केलं जातं, स्क्रिप्ट असतील, कोड असतील, ईमेल रिप्लाय असतील, हे खूप उत्तम पद्धतीने आपल्याला ChatGPT करून देतं. जर कोणी आत्ता ChatGPT वापरत असेल, तर त्यांनी कोड जे कॉम्प्युटरचे कोड्स आहेत, ते विद्यार्थी त्याच्यावरून एक खूप इझिली मिळवत असतील. स्क्रिप्ट ही खूप चांगल्या प्रकारे ChatGPT देतं. अ, बरेच यूट्यूबवर आजकाल व्हिडिओसाठी स्क्रिप्ट ह्या ChatGPT वरूनच घेत असतील. त्याचबरोबर कंटेंट रायटिंग म्हणजे तुम्हाला जे कंटेंट आहे ते ChatGPT वरून खूप इझिली मिळून जातं. का युजफुल आहे? तर ही खूप जलद आयडिया आणि तयार कंटेंट देतं. तुम्ही फक्त तुमची आयडिया टाका त्याच्या रिलेटेड सगळं काही तुम्हाला ChatGPT तयार करून देतं. सो तुम्ही समजा एक्झाम्पल म्हणून एक मेक अ शॉर्ट स्क्रिप्ट ऑन एआय इम्पॅक्ट असं टाकलं, तर त्याच्या रिलेटेड सगळं काही डाटा रिसर्च करून ते एकदम मस्त 5, 10 किंवा 20 मिनिटाचा तुम्हाला जर स्क्रिप्टला हवी असेल, जशा फॉर्मॅटमध्ये हवी असेल, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे मिळून जाते. सो इट इज व्हेरी युजफुल. त्याच्यानंतर सेकंड जे टूल आहे ते Notion AI आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नोट्स, प्लॅनिंग, टास्क मॅनेजमेंट हे 3 महत्त्वाचे टास्क करू शकतात. आजकाल नोट्स विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्लॅनिंगचा पार्ट प्रोफेशनलसाठी आणि टास्क मॅनेजमेंटचा प्रोफेशनलसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. ज्यावेळेस हे Notion AI काय करतं, खूप जो डेटा आहे त्याला ऑटो समराईज करतं आणि ऑर्गनाइज करण्याचं काम करतं. हे ॲप बऱ्याच जणांनी वापरलेलं नसेल, पण हे एकदा ट्राय करून बघा. ह्याने सुद्धा तुमचं खूप सारं काम ईझी होऊन जाईल. त्याच्यानंतर Canva मॅजिक स्टुडिओ. Canva हे ॲप आज बरेच जण कंटेंट जे क्रिएटर आहेत ते वापरत असतील थंबनेल बनवण्यासाठी, पोस्टर बनवण्यासाठी, रील्स डिझाइन करण्यासाठी. तर Canva मॅजिक स्टुडिओ जर तुम्ही एआय चा वापर करून बनलेला ॲप आहे. जे तुम्ही जर यूज केलं तर फक्त एक वाक्य टाइप करून तुम्ही डिझाइन तयार करू शकता. Canva आज जे YouTubeमध्ये व्हिडिओ बनवत असतील किंवा Instaमध्ये त्यांना Canva खूप फॅमिलिअर ॲप आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा Canva ट्राय करून बघा. तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी Canva मॅजिक स्टुडिओमधून मिळून जातील. चौथं आहे tom.app. हे यूज कशासाठी केलं जातं? प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. तुमचे जे प्रेझेंटेशन आहेत, त्याचे फक्त तुम्हाला विषय द्यायचा आहे. तुम्ही सब्जेक्ट दिला, की ते त्याच्या स्लाइड्स ऑटो तयार करून देतं. सो ज्यांना प्रेझेंटेशन बनवण्यास कंटाळा येत असेल किंवा बनवण्यास अडचण येत असेल, त्यांच्यासाठी हे युजफुल ॲप आहे. काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये हे तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करून देऊ शकतं. तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर गॅमा GAMMA ॲप हे काय आहे? हे व्हिज्युअल स्टोरीज, रिपोर्ट आणि रिझ्युमेस बनवण्यासाठी तयार केलं जातं. तर हे युजफुल काय आहे? तर मॉडर्न, क्लीन, व्हिज्युअली स्लाईड बनवण्यासाठी हे खरं तर यूज केलं जातं. म्हणून तुम्हाला जर व्हिज्युअल स्टोरीज वगैरे बनवायच्या असतील, तर Gamma.app ॲप हे पण खूप महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर स्क्राईब शोज इथे स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंटेशन करण्यासाठी हे ॲप वापरलं जातं. हे खरं तर खूप इम्पोर्टंट एआय टूल आहे, ज्याच्यामध्ये ट्युटोरियल्स आणि प्रोसेस एक्सप्लेनर साठी परफेक्ट असे हे एआय टूल आहे.
त्याच्यानंतर क्लाउड एआय CLAUDE.ai हा लाँग पीडीएफ्स आणि रिपोर्ट समराईज करण्यासाठी वापरलं जातं. स्टडी मटेरियलसाठी समजायला हे खूप सोपं होतं, कारण तुम्ही ह्याच्यातून त्याचं जे कंटेंट आहे ते शॉर्टमध्ये याच्यातून वापरू शकता. त्याच्यानंतर परप्लेक्सिटी एआय हे आता सध्या एअरटेल खूप याची जाहिरात करत आहे. आता सध्या एअरटेलचं ज्याच्याकडे सिम आहे त्यांना हे perplexity.ai हे टूल माहीत झालेलं असेल, ज्याच्यामध्ये 17,000 सबस्क्रिप्शन वगैरे काहीतरी ॲड चालू आहे. त्याच्यामध्ये रिसर्च प्लस करंट डाटा सर्च ह्या गोष्टीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे सोर्ससह खूप अचूक माहिती देतं. कारण बरेच एआय टूल्स फेक न्यूज देऊ शकतात. पण perplexity.ai हे तुम्हाला सोर्ससह अचूक माहिती देतात. सो त्याच्यावर तुम्ही रिलाय करू शकता. म्हणून हे एक ॲप रिसर्चसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि ऑडिओ एडिटिंग ह्या 2 गोष्टीसाठी Descript हे ॲप वापरलं जातं. टेक्स्ट डिलीट आणि व्हॉईस डिलीट करण्यासाठी या एआय टूलचा वापर केला जातो. सो हे 10 जे वेगवेगळे टूल्स आहेत, हे तुम्हाला कंटेंट रायटिंग असू द्या, तुमच्या वेगवेगळ्या वर्कमध्ये खूप उपयोगी ठरत आहेत. सो बोनस काय टूल्स आहेत, ज्याच्यामध्ये copy.ai त्याच्यानं क्युलिव्हेट, हायजीन हे अ, तुम्ही वापरू शकता. कन्क्लुजन काय? ज्यांच्याकडे एआय आहे त्यांच्याकडे वेळ आहे. कारण की तुम्ही पटकन आपली कामं पूर्ण करून दुसऱ्या गोष्टीला वेळ देऊ शकता. स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क नाही. कारण की ह्या एआय मधून तुम्हाला ज्या गोष्टीला आधी तासंतास लागत होता, ती 5 ते 10 मिनिटांमध्ये ही कामं होऊन जातात. एआयचा योग्य वापर शिकला, तर तुम्हाला स्मार्ट वर्क करण्याला आणि त्याच्यातून इफेक्टिव्ह वर्क करण्यासाठी फायदा होतो. सो हे 10 एआय टूल्स आहेत. त्याचा वापर तुम्हाला नक्की करता येईल. सो हे जर तुम्ही यूज केले, तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी नक्कीच वाढेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.